कारभारामुळे किंवा असंतुलित कारभारामुळे त्याचं खापर या मुलांना फेडावं लागतं, त्रास मुलांना होतो, तो होऊ नये. आणि तसंच कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्याही वाढण्यासाठी अशी 2 प्रमुख मागण्या घेऊन दिलेल्या आहेत. मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काल माझ्यासोबत जे विद्यार्थी, तुम्ही त्यांनाही विचारू शकता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब हा मुद्दा घेताना आम्हाला केबिनमध्ये बोलवलं. त्याचे फोटोसुद्धा मी मीडियाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे सचिव आहेत श्रीकर परदेशी साहेब, त्यांच्याकडे आम्हाला जायला लावलं, त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांच्या गॅडच्या राधा मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि अजितदादांना दिल्यानंतर त्यांनीसुद्धा रात्री मला त्यांचा तो फॉलोअप हे आला की जे अध्यक्ष आहेत रजनीश शेट्टी यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे. आयोगाची मीटिंग आत्ता चालू होईल, त्याच्यामुळे सकारात्मक निर्णय आमचं सरकार नक्की घेईल. आणि जर नाही, म्हणजे एकदम प्रामाणिकपणे सांगते, आणि जर ते होण्यासाठी जे काय आम्ही आंदोलन आत्ता इथं बसलेत त्याला का माझा पाठिंबा आहे, कारण का प्रशासनाच्याच विनंतीला देऊन आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं होतं. कुठे मुलांना वाटायला नको की बाबा आपल्या पोलिसांनी आमची धुळफेक केली, किंवा पोलिसांना असं वाटायला नको की इथं क्लासवाले आलेत, इथं काय तरी पैशाचा घोळ आहे आणि इथं जाणून बुजून करतोय. तसा या मुलांच्या बाबतीत कोणताही विषय नाही. एकदम हॉल तिकीट असलेली मुलं आणि कंबाईनची जी मुलं आहेत ही प्रॉपर MPC स्टुडंट आहेत. आणि या प्रॉपर MPC स्टुडंटसोबत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्याचं काम आहे. आणि मी सरकारमध्ये असो नाही तो विरोधात असो. सरकारमध्ये का असतात, काय विरोधक जे आंदोलनाला बसतात त्यांच्या काय मुंड्या किंवा त्यांचं आंदोलन उधळून लावण्यासाठी नसतात. त्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोचवणे आणि त्या करून आणणे काल आम्ही पोचवलेल्या आहेत. याच्यावर 100% सकारात्मक निर्णय होईल अशी मला स्वतःला खात्री आहे. त्याच्यामुळे मी यांच्यासोबत आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेली आहे. मॅडम, एक प्रश्न आहे माझा. आपण आता इथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी, तसंच 2 दिवसापूर्वी जे आंदोलन झालं होतं ते तुमच्याच पुढाकाराने विद्यार्थ्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे. आणि आत्ता काही मीडियामध्ये, न्यूज मीडियामध्ये अशी न्यूज पसरली जाते, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की हे जे आंदोलन आहे हे ऑर्गॅनिक नसून काही क्लासेस स्पॉन्सर्ड आहे, जसं तुम्ही आत्ता म्हणालात. आणि क्लासेसवाल्यांनी किंवा इतर समाजांनी किंवा जे इतर स्टेक होल्डर आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना पैसा पुरवला, अशा गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. सरांनाही तसं मग असे आरोप झाले त्यांच्यावर, त्याच्यावर काय मत आहे तुमचं? जे आरोप करतात ती मुलं पहिली समोर आणा. कारण का MPCचा हा जो वर्ग आहे विद्यार्थी, हा खूप मोठा वर्ग आहे. याच्यामध्ये 3, 4, 5 साहजिकच ग्रुप आहेत. जसं राजकारणात ग्रुप असतात, जसे पोलिसांमध्ये ग्रुप असतात, डॉक्टरमध्ये ग्रुप असतात, तसे या MPCच्या याच्यामध्ये 4-5 ग्रुप आहेत. सातत्याने हे यांचं 2 वर्षातलं 7वं आंदोलन आहे. त्याच्यामुळे आम्हाला DCP गिल साहेबांनी सुद्धा हाच विषय केला होता. आणि ज्या PI मॅडम होतो त्याच्यावरच त्यांचा तो रोष होता. त्यांच्यानी माझे वैयक्तिक वाद पण झालेले आहेत. परंतु मी DCP साहेबांना सांगितलेले हे कुठल्याही क्लासवाल्याने ऑर्गनाईज केलेलं नाही. तुम्ही दाखवून द्यावं, तुमची पोलीस यंत्रणा आहे ना, तुम्ही दाखवून द्यावं. कोणीही स्पॉन्सर केलेलं नाही. हा जेन्युइन विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि काय होतं, थोडंसं मुलांमध्ये शेवटी सगळे माणसं आहेत, काहीतरी चुकीचं किंवा हे जातं. DCP साहेबांना पारदर्शकपणे सांगितलं, तो क्लासचा विषय निघाला किंवा दुसरा, याच्यात राजकारणाचा विषय तर मुळीच नाही. आता मी अनुषाने आहेच सरकारमध्ये, तर त्याला मी नाही काय करू शकत. म्हणजे जर मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिलाय तर दिलाय, मी आहे पाटलांची लेक, त्याला मी नाही ना काय करू शकत. परंतु जो माझा काम करण्याचा DNA आहे त्या कामानुसार मी MPCच्या मुलांची मागणी जेन्युइन आहे. पुन्हा सांगते, हा जो राज्यपूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे हा पुढच्या वर्षी अभ्यासक्रम बदलणार आहे. हा आत्ता नाही काय झालं तर काहीच होऊ शकत नाही. आणि 4 महिने नक्कीच या MPCच्या नाही परीक्षेला डिक्लेरेशन केलं, पण 12 मार्च आणि 29 मार्च या निकालानंतर तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम आला. 4 महिन्यापूर्वी आयोगाला माहिती होतं का हा टेक्निकल प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तो आमचा दोष नाही आहे, हा आयोगाचा दोष आहे. ते 20 दिवस तुम्ही फक्त 45 मध्ये द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मला बाकी कुणावर ब्लेम द्यायचा नाही. आता खरात मॅडमनी काय काम करावं, त्या सचिव आहेत, त्यांच्या अध्यक्षांनी काम करावं, त्यांना निवेदन दिले. आणि यांच्या मागण्या प्रॉपर सरकारपर्यंत जाण्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब जागेवर एका दिवसात न खाता पिता तिथं मांडी घालून बसून आम्ही निवेदन देऊन हे मुद्दे सांगितलेले आहेत. काल आयोगाची मीटिंग होणार होती, ती कॅन्सल झालेली आहे. काही मुलं
मोठ्या साहेबांकडे पण म्हणजे शरद पवार साहेबांकडे पण गेलेत. प्रत्येकाला राईट्स आहे आणि प्रत्येकाची जर इच्छा असेल मदत करण्याची तर मी कुणाला नाही म्हणू शकत नाही. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये याच्यात राजकारण आणण्याचं काहीच कारण नाही आहे. फक्त 45 दिवस मिळणे आणि कंबाईनच्या जागा वाढवून देण्यासाठी सरकारने विचार करणे हे आमचे 2 मागण्या आम्ही देऊन आलेल्या आहोत. 5 वाजेपर्यंत मला आई जगदंबेच्या ह्याच्यावर विश्वास आहे की बाबा काय ना काहीतरी सकारात्मक ट्विट येईल. आपण इथे पाहतच आहोत विद्यार्थ्यांचा कसा मोठा जल्लोष आहे. मॅडम मगाशी एक विषय निघाला विद्यार्थ्यांचा की लाडक्या बहिणींचं जे आहे तसं सरकारसाठी लाडके विद्यार्थी पण आहेतच ना. जर लाडके विद्यार्थी नसते तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आत घेतलं असतं गाव. मी तिथं बाहेर चिठ्ठीच देताना दिलं होतं. MPCच्या मुलांचा प्रश्न खूप गंभीर आहे. मला मोजून 5 मिनिटं द्यावी. मी अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती. इथे कुणालाही विचारा. ही लांडे मॅडम ही पण परीक्षेची हॉल तिकीटवाली विद्यार्थी आहे. सुनील दादा आहे. आम्ही डायरेक्ट घुसलोय. कसं घुसलोय आमचं आम्हाला माहिती आहे. आणि विद्यार्थ्यांना आपण पाहतो मॅडमनी विद्यार्थ्यांना पहिल्यापासून सपोर्ट दिलेला हा जो आज आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं एकदम ऑर्गॅनिक आहे आणि याबाबत जे इतर न्यूज मीडियामध्ये पसरलं जातं आहे ते चुकीचं आहे असं विद्यार्थ्यांनी मला सांगितलं. इथं इव्हन काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांचं म्हणणं आलं की तुम्ही जे न्यूज चॅनलवाले दाखवत आहे आम्हाला की आम्ही पैसे घेतले किंवा कोणत्या क्लासेसवर आम्हाला पैसे दिले तर यांचं म्हणणं आहे आम्ही क्राऊड फंडिंग करून विद्यार्थ्यांकडून 100, 100, 500 रुपये जमा करून पैसे जमा केलेले आहेत आणि जो काही खर्च असेल केळी विद्यार्थ्यांना देण्याचा, पाणी आणण्याचा तो विद्यार्थ्यांनी स्वतः केलेला आहे. आणि कुणाला जर शंका असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांचे अकाउंट नंबर चेक करावेत. बँकेचे स्टेटमेंट विद्यार्थी द्यायला तयार आहेत. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.